रामकृष्ण हरी। आताच्या जगात आपण पाहायला गेलं तर प्रत्येकाला काय वाटतं की सर्वांनी माझ्याशी मैत्रीपूर्वक वागावं, पण त्यासाठी आपण सुद्धा मैत्री निभावली पाहिजे। म्हणजे जेव्हा आपण इतिहासात पाहायला गेलो तर सुदामा आणि भगवान श्रीकृष्णांची मैत्री आपण पाहतो, पण ज्यावेळेस सुदामावर गरिबी आली ती कशामुळे आली तर सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा लहानपणी असताना गुरूंच्या आश्रमात शिकायला होते तेव्हा श्रीकृष्ण आणि सुदामा एकदा सरपण आणण्यासाठी जातात। गुरुमाता काय करतात, सुदामाला चणे फुटाणे देतात, म्हणतात की तुम्हाला जर वाटेत भूक लागली तर तुम्ही दोघे खावा। श्रीकृष्ण आणि सुदामा जातात, तिथे गेल्याच्या नंतर ते सरपण तोडतात आणि यायच्या वेळी त्यांना वाघाचा आवाज येतो। त्यावेळी दोघे सुद्धा झाडावर चढतात, श्रीकृष्ण ह्या झाडावर, सुदामा त्या झाडावर। सुदामाला भूक लागते तेव्हा सुदामा आपल्या वाटेचे फुटाणे खायला सुरुवात करतो, तो त्याच्या वाटेचे फुटाणे संपवतो आणि देवाच्या वाटेचे खायला लागतो। त्यावेळी श्रीकृष्ण म्हणतात की गुरुमातांनी आपल्यासाठी काही खायला दिले का? त्यावेळी सुदामा म्हणतो की काही नाही दिलं। मग श्रीकृष्ण म्हणतात की तुझ्या दातांचा आवाज कसा येतोय? त्यावेळी सुदामा खोटं बोलतो। सुदामा काय म्हणतो, थंडी आहे ना त्यामुळे थंडीमुळे माझं दात कुडकुड करतायत। आता सुदामा त्यावेळी खोटं बोलला। श्रीकृष्णांना माहित नव्हतं का, ते तर सगळ्या जगाचे देवता होते, त्यांना माहित होतं की हा माझ्याशी खोटं बोलतोय, तरी सुद्धा ते तसं म्हणले। मग आता श्रीकृष्ण त्यावेळी त्याला काहीच नाही म्हणले, ते म्हणले ठीक आहे। पण त्यांनी श्रीकृष्णांच्या वाट्याचं खाल्लं, कुणी? सुदामानी। म्हणून श्रीकृष्णांनी ते त्याच्याकडून वसूल करून घेतलं, पण कधी? जेव्हा तो मोठा झाला, त्याच्यावर तर गरिबीचा काळ आला। म्हणजे त्यांनी आपल्या मित्रासोबत म्हणजे श्रीकृष्णांसोबत एक निष्ठता नाही ठेवली। आपण मैत्री पाळत असताना एकमेकांसोबत आपण महत्त्वाचं काय ठेवलं पाहिजे तर जो आपला मित्र आहे त्याच्याशी आपण कायम एकनिष्ठ राहिलं पाहिजे। कायम त्याची जेव्हा आपल्यासोबत मैत्री असेल तर कायम त्याच्यासोबत कधीच विश्वासघात करायचा नाही। त्याला असं वाटलं पाहिजे की त्याला आपल्यावर कोणतं काम सोपवताना कधीच त्याला मनातून काही शंका नाही वाटली पाहिजे। त्याला असं वाटलं पाहिजे त्याचा आपल्यावर पूर्ण विश्वास असला पाहिजे, आपण सुद्धा त्याच्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे। तेव्हा कुठे जग आपला आदर करेल आणि जग आपल्यासोबत मैत्रीपूर्वकाने वागेल। रामकृष्ण हरी।